हाय गाईज. तर आपण स्टार्ट करूयात आपलं वीकली मार्केट ॲनालिसिस. मार्केट म्हणण्यापेक्षा स्पेसिफिकली गोल्ड. ठीक आहे. सो विल स्टार्ट विथ वीकली टाईम फ्रेम. कधी लक्षात ठेवायचं की हायर टाईम फ्रेम कधी तुम्ही टॉप डाऊन ॲनालिसिस करत असाल कुठल्याही पेअरवरती स्क्रिप्टवरती, तर तेव्हा तुम्ही वीकली किंवा हायर टाईम फ्रेम कुठलं एक सगळ्यात बेसिकमध्ये तर 4 आवरपासून तर ॲटलिस्ट केलंच पाहिजे तुम्ही, नाही ते वीकलीपासून तर मी करतोच. ठीक आहे. तर विल स्टार्ट विथ वीकली. जर ही वीकली क्लोजिंग बघायला गेले तर ही वीकली क्लोजिंग खूप चांगली आहे ॲज पर माय व्ह्यू. कारण की आपण आपण जर बघितलं तर या वीकली कॅन्डलनी अगोदरचे सगळे जे लोज आहेत त्या सगळ्यांचं स्वीप केलं आहे. आणि ऑलमोस्ट हे अगोदरचा जे 2 फेबचा जे लो होता त्याला हे स्वीप आउट केलेलं आहे. त्यामुळे मार्केटकडं एक इनफ लिक्विडिटी आहे की मार्केट एक थोडंसं एक हायसाठी ट्राय करेल. तर मोस्ट प्रोबॅबली इथून बघू शकतो आपण, इथं मार्केट आलं, हे फर्स्ट मोठा लो बनला. त्यानंतर 3 वीक बुलिश बघितले आपण. त्यानंतर 3 वीक बेरिश ऑर सम सॉर्ट ऑफ कन्सोलिडेशन बघितलं. त्यानंतर एक थोडंसं अगोदरच्या वीकचा हाय टेकआउट झाला. त्यानंतर आपण एक सायमल्टेनियसली आपण बघितलं की लगेच कंटिन्युएशन ऑफ बेरिश ट्रेंड बघितलं. आणि या वीकमध्ये एक्सपेक्टेड होतं की इथे कुठेतरी क्लोजिंग येईल, पण जे की काय झालं की मार्केटनी लो बनवल्यानंतर रिव्हर्सल झालं आणि ऑलमोस्ट ही अशा टाईपची क्लोजिंग दिली आहे. याला आपण काढून टाकू. त्यानुसार मग मार्केटने ऑलरेडी लिक्विडिटी घेतल्यामुळं मार्केटकडे एक इनफ व्हॉल्यूम किंवा इनफ पॉवर आहे की मार्केट एक ह्या हायला एकदा टॅप करेल, ज्याला आपण अशा पद्धतीने मार्क करूया. तर हा आपला झाला वीकली हाय. आपण थोडं याला असं मार्किंग करूयात. आपण याला VR असं लिहूयात, वीकली रेजिस्टन्स और सॉर्ट ऑफ टार्गेट. त्यानंतर एक बेसिक जे हाय येतं ते येतं अगोदरच्या वीकली कॅन्डलचं हाय, जे की येतं 589ला. 91 ऑलमोस्ट. त्यानंतर आपण मार्क करूयात या लास्ट वीकची म्हणजे करंट वीकची लो लेवल जी आहे 336ची होती, ती झाली. तर आपल्याकडे हे 2 बेसिक लेवल आलेले आहेत. हे वीकली टाईम फ्रेम करू, व्हॉट द फक नाही आहे. तर हे वीकली टाईम फ्रेम आहे आणि यालाही आपण स्पेसिफिकली लिहून टाकू. नंतर लोअर टाईम फ्रेममध्ये शिफ्ट होताना आपल्या कन्फ्युजन नाही होणार. सो आता आपण जर डेलीवरती याला कुठलं रिफाईन करायची जरूरत आहे का किंवा कुठले नवीन ॲड करायचं असेल तर ती लेवल्स बघूयात आपण. तर हे जे आपण वीकली रेजिस्टन्स मार्क केला हा डेलीमध्येही परफेक्ट आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हा वाला जे वीकली टाईम फ्रेमचा आपण हाय मार्क केला तेही बेस्टच आहे डेली टाईम फ्रेममध्ये, तसंच हाय. त्यामुळे कुठल्याही लेवल्स आपल्याला रिफाईन करायची ॲज सच काही गरज नाही आहे. ठीक आहे. आता एक डेली टाईम फ्रेमचा लो एक आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणजेच काय तर ही फ्रायडेची क्लोजिंग, याला आपण FC लिहूयात, फ्रायडे क्लोजिंग. तसंच फ्रायडेचा ओपनिंग नाही तर फ्रायडेचा हाय आणि फ्रायडेचा लो आपण मार्क करतो. FH म्हणजे फ्रायडे हाय आणि फ्रायडे लो. क्लोजिंग झालं आहे ऑलमोस्ट. आपण याला FL करूयात, फ्रायडे लो आणि फ्रायडे हाय. तर हे कधी काम येतं जेव्हा मार्केट समजा गॅप अप किंवा गॅप डाऊन करतं, मग त्यानंतर आपल्याला एक लक्षात येते की मार्केटमध्ये गॅप किती आहे. मोस्ट प्रोबेबली मार्केट त्या गॅप फिलिंग करायला येतच असतो. त्या बेसिसवर आपण थोडंसं आपलं बायस रेडी करू शकतो. ठीक आहे. तर हे डेलीवरचे पण झाले. दुसरे काही लेवल मला असंच वाटत नाही आहे. ही एक आहे एक डेलीमध्ये रेजिस्टन्स 81 आणि 91. ठीक आहे, काही हरकत नाही, आपण याला असंच राहू दे. आपण आता बघूयात 4 आवरवरती. ठीक आहे. आता 4 आवरवरती जर बघायला गेलं आपण, जर मार्केट याच रेंजमध्ये, कुठली रेंज तर ह्या बॉडीच्या रेंजमध्ये ओपन झालं फ्रायडेच्या, म्हणजे अशा टाईपमध्ये काही ओपन झालं तर मोस्ट प्रॉब्ली एक्सपेक्टेड मूव अशी आहे की मोस्ट पॉसिबल मूव अशी आहे की मार्केट इथे कुठेतरी ओपन होणार, असं काहीतरी कन्सोलिडेट करणार
आणि इथून एकदा लिक्विडिटी घ्यायला ट्राय करेल आणि त्यानंतर जे काय असेल ते पुढची मूव्ह येईल. पण एक एक्सपेक्टेड मूव्ह इथून आहे. आपण याला इथं असं मार्क करूयात. हे आपलं पॉईंट ऑफ इंटरेस्ट असेल. याला आपण ग्रीन कलर हवेत. 4 आवरला आपण ग्रीन कलर ठेवूयात. इन्स्टेड ऑफ रायटिंग आपण याला कलर बेस्ड जज करूयात. ठीक आहे. तर आणखीन कुठलं काही मला दिसत नाही स्पेसिफिक लेवल. ही एक लेवल आहे जिथून मार्केट सायमल्टेनियसली खूप वेळेसच रिजेक्शन घेतली आहे. आपण याला 4H रेजिस्टन्स अशा टाईपने याला मार्क करूयात. त्यानंतर आपण डायरेक्टली शिफ्ट होऊयात 1 आवरती. तर 1 आवरती एक प्रॉपर मार्केट जर बघायला गेलं तर इथं टेस्ट करून प्रॉपर मूव्ह दिले. त्याच्यामुळं आय डोंट थिंक सो की मार्केट या झोनच्या किंवा ॲटलिस्ट सगळ्यात लास्ट आपला लेवल किंवा झोन असेल ज्याच्या खाली मार्केटनी यायला नाही पाहिजे. जर या झोनच्या खाली मार्केट आलं तर आपण ऑब्वियस करू शकतो की चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजेच चेंज ऑफ ट्रेंड झालेला आहे. बट माझं मोस्ट एक्सपेक्टेड रिव्हर्सल जे आहे रिटेस्ट नंतर ते या झोनमधून असेल जे की आपण मार्क केलं 4 आवरती. तर 1 आवरती बघायला गेलं तर 1 आवरती मला ही एक इम्पॉर्टंट लेवल वाटते 502ची. आणि त्यानंतर ते हे 3 कॅन्डल्स 4 म्हणजे ही एक लेवल 517 आणि 502. 517ला आलं म्हणजे मार्केट 515पर्यंत ऑब्वियसली टॅप करून जाऊ शकतं. आणि 502 पण मार्केट आलं मोस्ट ऑब्वियस 500 किंवा 499 और 498 इथपर्यंत मार्केट रिटेस्ट करू शकतं. त्यानंतर जे काय असेल ते बुलिश मूव्ह दाखवायला सुरू करेल. तर आपल्या फर्स्ट सिनेरिओनुसार हे आपले बनले. आपण इथे जाऊयात 30 मिनिट्सवरती. तर 30 मिनिट्सवरती जर बघायला गेलं जे वरचे जे भरपूर कॅन्डल्स आहेत या कंटिन्युअसली रिजेक्शनमध्ये बघू शकतो आपण. म्हणजेच काय तर हे जे आपला एक झोन आपण म्हणू शकतो. याला आपण इथून असं मार्क करूया इथून इथपर्यंत. हा जे झोन आहे प्रॉपर असा सप्लायसारखं वर्क करतो आहे आणि फ्रायडेला वर्क केलं त्यामुळे आपण याला असंच राहू देऊ. जी की आपण इथे एक सप्लाय असल्यामुळे आपण इथं ऑब्वियस आहे की बाय प्लॅन नाही करणार जोपर्यंत आपल्याला क्लोजिंग 600च्या वरी किंवा 595च्या वरती येत नाही. ठीक आहे. तर हा एक झाला आपला सप्लाय झाला 30 मिनिट्समध्ये. आणि दुसरं काही असेल तर दुसरं काही स्पेशल काही वाटत नाही आहे. बट इथं एक जे झोन बनतो तो एक थोडासा इम्पॉर्टंट असेल लिक्विडिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. याला आपण थोडंसं ग्रीनमध्ये थोडं वेगळं घेऊयात. हां जी की इथून आपण बुलिश मूव्ह एक्सपेक्ट करतो आहे त्यामुळे आपण याला ग्रीनच मार्क करूयात. त्यानंतर आपलं बेसिकवर येऊयात जे की आहे 15 मिनिट्स जिथून आपण ट्रेड्स प्लॅन करतो. आता हे जे मार्केटचा पॅटर्न चालू आहे असं हाय देन रिटेस्ट देन हाय देन रिटेस्ट हाय रिटेस्ट आणि हे मोठा हाय झाला आहे. आता हे रिटेस्ट पण ऑब्वियसली प्रॉपर झालेलंच आहे. जर मार्केटने कंटिन्यू केलं तर इथपर्यंत रिटेस्ट येईल आणि त्यानंतर वापस कंटिन्युएशन. तर ही आपली बुलिश साईडची एक्सपेक्टेड मूव्ह आहे. तसंच सेल साईडला पण प्लॅन करूयात आपण. असं नाही की अशा टाईपची क्लोजिंग आली म्हणून ऑब्वियसली 100% की बुलिशच जाईल किंवा बेरिशच जाईल. आपण प्रिपेअर झालं पाहिजे दोन्ही साईडला बुलिशसाठी पण बेरिशसाठी. कारण की कुठल्याही साईडचं बायस अगोदरच आपल्या मनात फिक्स करणं हे चुकीचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही असं करतात त्यावेळेस काय होतं की जेव्हा तुमच्या पुढे तुमचे बायस रॉंग होत असतात ते तुम्ही बघू शकत नाही किंवा तुम्हाला समजू शकत नाही. आणि जेव्हा समजतं तोपर्यंत तुम्ही ऑलरेडी ओव्हर ट्रेडिंगवर दुसऱ्या गोष्टी करून लॉस केलेला असतो. हे पर्सनली मी सांगतो माझ्या एक्सपिरियन्सवरून. त्यामुळं कधी होतं ते ऑटोमॅटिकली किंवा बाय डिफॉल्ट आपलं थोडं इमोशनवर कंट्रोल नसतंच म्हणा. कधी होतं पण मोस्टली आपण प्रेफर करायचं की अशा टाईपचे मिस्टेक्स नाही होऊ द्यायचे. तर आपण सेल साईडसाठी काय म्हणतो तर मार्केट जेव्हा इथून रिटेस्ट येईल किंवा इथे कुठे आपले झोन पैसे आलं नाही तर ऑलमोस्ट इथूनच रिव्हर्सल आलं समजा इथून कुठून तर असं
तर मार्केट मोस्ट प्रोबॅबली असं इथून रिटेस्ट करून वरती जाणार आणि हे अगोदरचा हाय ब्रेक करेल. एक नवीन हाय ऑलमोस्ट 600 or 605 पण बनू शकतो. आणि इथे कुठे आपल्याला सेल साईड एक कन्फर्मेशन भेटली, त्यानंतर आपण इथे कुठे ते 90-95च्या 590-595च्या जवळपास सेल ट्रेड प्लॅन करू शकतो फॉर द टार्गेट ऑफ दिस झोन. ठीक आहे. तर सेलसाठीचा सिनेरिओ पण आपला रेडी आहे आणि आपल्या वरच्या साईडला सप्लाय पण आपण मार्क केलेला आहे. 15 मिनिट आपण जेव्हा मार्किंग करतो ते आपण विकलीपासून येतो, बरोबर आहे. विकलीचे लेवल्स आपण मार्क करतो, पण एक्झिक्युशन जे आपण असतं ट्रेड्सचं ते आपलं बेसिकली असतं 5 मिनिट्स or 15 मिनिट्स डिपेंड करतं की तुमच्या ट्रेडिंग पॅटर्नवरती. ठीक आहे. आता माझं पर्सनली म्हणलं तर मी 15 मिनिट्सवरती बघतो, पण 90% 80 to 90% माझी ट्रेड्स जे असतात तर 5 मिनिट्स or 1 मिनिट्समध्ये एक्झिक्यूट होतात. त्यामध्ये काय होतं की थोडंसं एक्झिक्युशनची ॲक्युरेसी वाढते, कारण की आपल्या लेवल्स आपले स्पेसिफिक असतं की या झोनमध्ये किंवा या लेवलमध्ये एंट्री घ्यायची आपल्याला. त्यामुळे आपले क्लिअर डिरेक्शन असल्यामुळे आपण लोअर टाईम फ्रेममध्ये एक्झॅक्ट त्या पॉईंटला डिरेक्शन भेटल्यानंतर किंवा टॅप आल्यानंतर आपण एंट्री करू शकतो. आणि त्याचा दुसरा फायदा म्हणजे की आपले जे स्टॉप लॉसेस असतात ते बेसिकली छोटे बसतात कम्पेअर टू हायर टाईम फ्रेम क्लोजिंग कॅन्डल क्लोजिंग्स. आता हे जर 15 मिनटात आपण इथे कुठे तर आपण इथे क्लोजिंग भेटली आपल्याला समजा आणि आपलं कन्फर्मेशन भेटलं, त्यानुसार आपण ट्रेड घेतली तर आपलं स्टॉपलॉस जवळपास आपण हे जर हाय पकडलं ते जवळपास $10 बसतं, बरोबर. तेच आपण 15 मिनटासाठी वेट केलं असतं तर 15 मिनटामध्ये त्याचाच डिफरन्स तुम्हाला इथे कळून आपण या ऑब्व्हियसली या कॅन्डलच्या क्लोजिंगनंतर केलं असतं आणि स्टॉपलॉस आपण सेम ठेवू तर $7चा स्टॉपलॉस एक्स्ट्रा बसतो आहे. एक्स्ट्रा इन द सेन्स मोठा बसतो आहे. आपला जे प्लॅन ऑफ ॲक्शन आहे की इथून रिजेक्शन जे काही गोष्ट आहे आपली स्ट्रॅटेजीनुसार ते झाल्यानंतर आपल्या एंट्री करायचं आपल्याकडे हे क्लिअर आहे. मग आपण पूर्ण क्लोजिंगची वेट कशाला करायचं, तर आपण स्पेसिफिक आपल्या लोअर टाईम फ्रेममध्ये आपले जे कन्फर्मेशन्स असतील कॅन्डल पॅटर्न चार्ट पॅटर्न लोअर टाईम फ्रेममध्ये 5 मिनिट्स or 1 मिनिटमध्ये जे काही आपल्याला दिसेल त्या बेसिसवरती आपण एंट्री करू शकतो. आपली एंट्री ही ॲक्युरेट होते आणि आपलं स्टॉप लॉसही कमीचा बसतो. आणि याचा दुसरा आणखीन एक फायदा म्हणजे मला वाटतो की पर्सनली मला असं वाटतं की समजा खूपच छोटा स्टॉप लॉस असेल आणि एकदम पीकवरती आपलं ट्रेड बसत असेल एकदम परफेक्ट, तर त्या पॉईंटमध्ये आपण समजा एक SL जरी दिलं आणि दुसरा ट्रेड जरी प्लॅन केलं तर काही हरकत नाही, कारण की एक मोठ्या टाईम फ्रेमच्या क्लोजिंगनंतर आपण जे ट्रेड घेतो त्याच्यामध्ये जे SL बसतो त्याच्याच छोटे पार्ट केले तर आपल्या लोअर टाईम फ्रेममध्ये एक टॉपला ॲक्युरेट ट्रेड बसत असतात. आणि ओव्हरऑल जर एंड ऑफ द डे आपण काय बघतो की आपला SL किती हिट झाला. जर आपल्याला 15 मिनिट्सच्या ट्रेडवरती तेवढाच SL बसत असेल आणि 5 मिनिट्सच्या वरती टोटल तेवढंच ट्रेड SL बसत असेल तर वाय नॉट की आपण 2 ते 3 ट्रेड ट्राय केले पाहिजेत. त्यामुळे मला थोडंसं हे माझं ओपिनियन असं आहे याबद्दल. ठीक आहे. तर 5 मिनिट्सवरती आपले हेच लेवल सगळे मोस्टली इम्पॉर्टंट दिसत आहेत. बाकी काही स्पेसिफिक मार्क करायची काही एक्स्ट्रा जरूरत नाही आहे. तर हा आहे आपला प्लॅन ऑफ ॲक्शन फॉर द मंडे म्हणजेच उद्यासाठी. आणि बाकीचे डेलीचे किंवा विकलीचे जे आपण मार्क करत आलो लेवल्स ते आपल्या ह्या नेक्स्ट वीकमध्ये किंवा येणाऱ्या वीकमध्ये पूर्ण कामाला येतील. आता दुसरा सिनेरिओमध्ये डायरेक्ट इथेच गॅप अप ओपन केले फ्रेश लेवल्स बनायला सुरू केलं ते एक वेगळा पॉईंट झाला. बट इथे कुठे साईडवेज किंवा एक कंटिन्युएशनमध्ये ओपनिंग आली तर काही हरकत नाही, आपले सगळे लेवल्स हे युजफुल असतील. ठीक आहे. तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.